हॅलो फ्रेंड्स, रॉयल शेफ सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण अधिक मास 2026 विवाहित स्त्रिया जोडवी का बदलतात, जोडवी बदलताना कोणती चूक करू नये, सासूला काय भेटवस्तू द्यावी, ह्याची संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवरती क्लिक करा, लाईक करा, शेअर करा, कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहायला विसरू नका. 17 मे 2026 रविवार अधिक मास सुरू होत असून 15 जून 2026 सोमवार समाप्ती होत आहे. अधिक महिना हा खूप पवित्र महिना आहे. तसेच अधिक मास भगवान विष्णू यांना समर्पित आहे. या महिन्यामध्ये भगवान विष्णू यांची पूजा, सेवा, मंत्रजाप, व्रत व दानधर्म केले जाते. अधिक महिन्यामध्ये 33 या अंकाला खूप महत्त्व आहे. पौराणिक मान्यता अनुसार आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये 33 कोटी देवी देवतांचा वास आहे असे म्हणतात. अधिक मासामध्ये दीपदानाचा अर्थ आहे अंधकारावरती प्रकाशाचा विजय. आपण अधिक मासमध्ये जेव्हा 33 वातींचा एक दिवा असे 33 दिवे लावतो तेव्हा ते दिवे 33 कोटी देवी देवतांना समर्पित आहेत. असे केल्याने सर्व देवी देवतांची दिव्य शक्तीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो. आपल्याला माहिती आहे का, हिंदू कालगणना ही सूर्य आणि चंद्र यांच्या हालचालीवरती आधारित आहे. सूर्यवर्ष हे 365 दिवसांचे असते, तर चंद्रवर्ष हे 354 दिवसांचे असते. यामधील फरक म्हणजे 11 दिवसांचा आहे. हा फरक भरून काढण्यासाठी साधारणत 32 महिने 16 दिवसांनी एक अतिरिक्त महिना जोडला जातो. त्यालाच अधिक मास असे म्हणतात. यावर्षी खास असे आहे की अधिक मासामध्ये ज्येष्ठ मास पण आहे. त्यामध्ये अधिक मास हा 30 दिवसांचा ऐवजी 60 दिवसांचा आहे. अधिक मास हा दर 3 वर्षांनी एकदा येतो. अधिक मासामध्ये मुलीने आईची ओटी भरणे हे शुभ आहे. धार्मिक व भावनिक दृष्टीने महत्त्वाचे पण आहे. आपल्या जीवनामध्ये आईचे स्थान हे मोठे आहे. आपल्या आईसाठी, तिच्या सन्मानासाठी, तिच्या दीर्घायुष्यासाठी आपण तिची ओटी भरून तिच्यासाठी प्रार्थना करू शकतो. आपली आई आपल्या मुलांच्या सुखासाठी आपल्या इच्छा बाजूला ठेवून सतत काम करत असते. अधिक मासामध्ये विवाहित महिला जोडवी बदलतात. तर विवाहित महिला जोडवी का बदलतात, तसेच जोडवी बदलताना कोणत्या चुका होऊ शकतात व त्याचे परिणाम काय होऊ शकतात, ह्याची सविस्तर माहिती आपण आता बघूया. अधिक महिन्यामध्ये सोनाराकडे जाऊनच जोडवी बदलावी. अधिक महिन्यामध्ये सोनाराकडे जोडवी बदलण्यासाठी खूप गर्दी असते. तसेच महिलांना जोडवी खूप आवडतात. त्यामुळे त्या आतुरतेने अधिक मासाची वाट बघत असतात. आपल्यामध्ये लग्नामध्ये जोडवी घातली जातात. त्यानंतर अधिक महिन्यात जोडवी बदलली जातात. जोडवी म्हणजे पती पत्नी ह्यांना जोडणारा एक मजबूत गाठ आहे. तसेच त्याचा चंद्रग्रहाशी संबंधसुद्धा आहे. चंद्रग्रह हा नातेसंबंधाशी जोडला गेलेला आहे. आपण पायातील बोटामध्ये जेव्हा जोडवी घालतो त्याचे एक अजून महत्त्वाचे कारण, आपली जोडवी ही घातलेल्या बोटांची शीर ह्याच गर्भाशयाशी संबंध आहे. त्यामुळे रक्ताभिसरण चांगले होते. आपली शारीरिक प्रकृती चांगली राहते. चांदी हा धातू थंड आहे. आपल्या पायातील जोडवी रोज वापरून त्याचे जमिनीशी घर्षण होते व ती काळी पडतात किंवा त्याची झीज होते किंवा त्याच्यामध्ये मळ जाऊन बसतो. आपण जोडवी बदलताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत किंवा पुढील चुका टाळल्या पाहिजेत. जोडवी नेहमी चांदीचीच घ्यावी, पण वेढे असलेली जोडवी घेताना 2 किंवा त्यापेक्षा जास्त वेढ्याची जोडवी घ्यावी. 3 वेढ्याची जोडवी घेऊ नये, ते अशुभ मानले जाते. जोडवी घेताना खोटीसुद्धा घेऊ नये किंवा सोन्याची जोडवीसुद्धा घेऊ नये, कारण की सोने आपण नेहमी पूजतो, तिला लक्ष्मीचे रूप मानतो. त्यामुळे आपण सोन्याची जोडवी पायामध्ये घालू नये. लक्ष्मी माताचा अपमान होतो. तसेच आपल्या कमरेच्या खालच्या भागाखाली सोने परिधान करू नये. आपण आपली वापरलेली जोडवी कोणालासुद्धा देऊ नये, तर सोनाराकडे जाऊन त्यामध्ये भर टाकून नवीन जोडवी घ्यावी किंवा कोणाची वापरलेली जोडवीसुद्धा घेऊ नये. ते सौभाग्याचे प्रतीक आहे. आपल्या मैत्रिणीला किंवा बहिणीला किंवा अजून कोणाला जोडवी द्यायची असतील तर त्यांना सोनाराकडे जाऊन नवीन जोडवी घेऊन द्यावीत.
बोटामध्ये जोडवी घालताना खूप घट्ट किंवा सैलसुद्धा घालू नयेत. ती बोटातून निघून पडली तर अशुभ आहे असे मानले जाते. आपण ह्या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत, नाहीतर त्याचे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतील. फ्रेंड्स, जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. यापुढे सुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत. धन्यवाद.